आणि आपल्या या देगाव गावामध्ये विठ्ठल मूर्ती संरक्षण समिती यांच्या माध्यमातून आयोजित केलेला हा कीर्तन महोत्सव सोहळा की महाराज ज्या काळामध्ये हिंदू धर्म खतऱ्यामध्ये होता, सर्व देवी देवतांचे मंदिर उद्ध्वस्त केले, सर्व मूर्त्या धनाच्या घावाखाली फोडून टाकल्या, अशा काळामध्ये आपल्या पंढरपूरवरची पांडुरंगाची म्हणजे महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे भगवान पांडुरंग परमात्मा, ती पांडुरंग परमात्म्याची आमचे आदरणीय वंदनीय हरिभक्ती पारायण महाराज यांनी पत्र लिहून आमचे आदरणीय वंदनीय हरिभक्ती पारायण सुरेंद्रांना हरिभक्त पारायण सूर्याजी महाराज पाटील यांना पत्र दिलं आणि पांडुरंगाची मूर्ती सुरक्षित त्यांच्या घरी आणून ठेवली. नवे तर 4 वर्ष ही मूर्ती 4 वर्ष 11 दिवस त्यांच्या घरी ही मूर्ती राहिली. ती पांडुरंगाची इच्छा होती की या ठिकाणी जावं, कारण कसं आहे काही ठिकाणी भगवंताला स्वतःहून जावं वाटतं. तर अशी ही परिस्थिती आणि त्यांच्याच माझ्या वडिलांची विराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. तर पांडुरंगाच्या चरणाची सेवा आपल्या वडिलोपार्जीपासून जी आलेली सुरू असलेली परंपरा आहे. आमचे आदरणीय वंदनीय हरिभक्ती पारायण आमचे अभिजित भाऊ त्यांनी या ठिकाणी कीर्तन महोत्सव या आयोजित केला. सर्व महाराष्ट्रभरामध्ये आज हा उत्सव दिसणार आहे. ही सुंदर अशा प्रकारे पांडुरंगाची मूर्ती आजही पूर्ण महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय ज्या पांडुरंगाच्या चरणावर आज डोकं ठेवून दर्शन घेतो, ज्या पांडुरंगाला सर्व हिंदू धर्म आपला आराध्य दैवत मानतो, नवे तर जगातून विदेशातून लोक पांडुरंगाचं दर्शन करण्याकरता येतात, कारण ती स्वयंभू मूर्ती आहे. स्वतः येऊन विटेवर उभे राहिले त्या मूर्तीचं संरक्षण करणारं घराणं आणि आज त्यांनी हा कीर्तन महोत्सव आयोजित केला आणि आजची ही कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली असून परी माझ्या दैवा परी माझ्या दैवा सेवा परी माझ्या दैवा फार नाही. जे देवाचं नाव घेतात, कीर्तन प्रवचन ऐकता, भगवंताची भक्ती करतात, त्यांचा हरिक पांडुरंगाने वाटते. आणि तुकाराम महाराज म्हणता असे जे कोणी लोक असतील देवाचं नाव घेणारे, कीर्तन प्रवचन ऐकणारे, भगवंताची भक्ती करणारे, त्यांची सेवा तुकाराम महाराज म्हणता माझ्या हातून झाली तर माझ्यासारखा भाग्यवान कोणी. मग आज आपण सगळे या ठिकाणी कशासाठी आलो? आपण सर्व या ठिकाणी कशासाठी येऊन बसलो? झोपले का? की बरोबर आहे की मग आपल्या हरिक देवाला वाटते की नाही? वाटतेच महाराज. पण कायेनं वाचेनं आणि मनानं कीर्तन ऐकलं तर आपलं हरिक देवाला वाटते. हातानं काळी वाचली पाहिजे, तोंडानं देवाचं नाव घेतलं गेलं पाहिजे, कीर्तनात माणूस रंगून गेला पाहिजे, असं जो कीर्तन ऐकते त्याचा हरिक देवाला वाटते. आणि तुम्ही सर्व कायेनं वाचेनं आणि मनानं ऐकसाल असं मला वाटते. आणि तुम्हा सर्व मायबापांची सेवा माझ्या हातून घडली तर मी सुद्धा समजीन माझ्यासारखा भाग्यवान कोणीच नाही. विठ्ठल विठ्ठल.